नमस्कार, मी भारती श्रेयस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय क्रिस्पी चीज पाव। त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे घेतलंय मी अर्धी वाटी टोमॅटो, अर्धी वाटी शिमला मिरची, अर्धी वाटी गाजर। हे गाजर मी किसून घेतले। एक वाटी कांदा, एक वाटी चीज घेतले मी, चीज किसून घेतले। पिझ्झा सॉस घेतलाय, चीज स्लाइस घेतलेत, गरम मसाला, ही चाट मसाला आहे आणि ही एक चमचा धना जिरा पावडर आहे। इथे बटर घेतलंय मी आणि एक लादी पाव घेतले। हे चवीनुसार मीठ घेतले। इथे मी बाउल घेतलाय, त्यामध्ये आपण एक वाटी कांदा घेतलेला, कांदा टाकू। गाजर टाकू। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय। ही शिमला मिरची, टोमॅटो, इथे मी एक चमचा धना जिरा पावडर घेतली, ते आपण टाकून घेऊ। एक चमचा गरम मसाला घेतलाय, चाट मसाला, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते। हे आपण सगळं मिक्स करून घेऊ। हे खायला पण छान लागतोय पाव असा। हे छान असं मिक्स करून घेऊ आपण। त्यात आपण टाकू 3 चमचे असा पिझ्झा सॉस। तुम्हाला जर टोमॅटो सॉस पण आवडत असेल तर टाकू शकताय। हे आपण छान मिक्स केले। हे आपण लादी घेतली, ते लादीचे असे 2 भाग केले। खालच्या भागाला आपण असं पिझ्झा सॉस लावून घेऊ छान। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट टाकू शकता। हे आपण पिझ्झा सॉस लावून घेतलाय, आता त्याच्यावरती आपण थोडंसं चीज टाकू। चीज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। हे आपण मिक्स केलेली भाजी त्यावरती घालून घेऊ।
त्यात तुम्ही उकडलेला बटाटा पण टाकू शकता. हे आपण क्रिस्पी पाव तव्यामध्येच बनवतोय, ओव्हनमध्ये नाही बनवत. ही आपली सगळी भाजी आपण या पावावरती लावून घेतली. त्याच्यावरती आपण आता चीज, हे आपण चीज स्लाइस लावून घेतले. त्याच्यावरती आपण हे किसलेलं चीज टाकून घेऊ थोडंसं. हे बघा आपण छान असं चीज पसरून घेतलंय. त्याच्यावरती हे आपण कट केलेलं पावाची स्लाइस ठेवून देऊ. हे असं अलगद थोडंसं दाबायचं. त्याच्यावरती आपण थोडंसं असं बटर लावू. हे आपण ताटामध्ये ठेवणार आहे पाव, त्याला थोडंसं आपण बटर लावून घेऊ खालून. म्हणजे खालून पाव आपला एकदम क्रिस्पी असं होतं. त्याच्यावरती हा आपण भरलेला पाव असं ठेवून देऊ. हे बघा असं ठेवून घेतलंय मी. हे आता आपण तव्यामध्ये ठेवू. हे बघा मी 10 मिनिटं असं तवा गरम व्हायला ठेवलाय. मिठावरती हे ताट ठेवून देऊ. परत हे ताट आपण वरती झाकू. हे आपण 15 मिनिटं असंच बारीक गॅसवरती झाकून ठेवू. हे बघा आपले 15 मिनिटं झाले. आपण हे काढून बघू. हे बघा आपली चीज साईडने पूर्ण वितळले. आपण गॅस बंद करू म्हणजे काढून घेऊ. हे बघा आपण आता हे एकदम क्रिस्पी असं पाव झालंय. हे बघा किती छान असं आपली चीज मेल्ट झालंय. एकदम खुसखुशीत असं क्रिस्पी असा पाव झालाय आपला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.